नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम मस्त असं भरीत बनवून दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा पॅन गरम करत ठेवलाय, त्यात आपण तेल टाकून घेऊया आणि तेल गरम होऊन देऊया। तेल बघा गरम झालेलं आहे आणि मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये हिरवी वांगी घेतलेली आहेत बघा, ही 3 वांगी घेतलेली आहेत। गॅस एकदम बारीक करायचा। त्याच्यामध्ये बघा एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे बघा। बटाटा आणि वांगी बघा मी ठेवून घेतलेली आहेत। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे कच्ची कैरी, तर अर्धी घेतलेली आहे कैरी, तिची साल नाही काढलेली, ही साल आपण नंतर काढायची भाजल्यानंतर। आता ह्याला आपण असं ठेवून घेऊया। गॅस बारीक केलेला आहे, त्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ घेतलेलं आहे, त्याच्यावर ठेवायचे आपल्याला एकदम पॅक झाकण। गॅस करणार आहे मीडियम आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे थोडंसं झाकण ठेवूया। 2 मिनिटं बघा झाकण ठेवलेलं आहे, आपण झाकण काढूया आणि ह्याला काय करायचं माहिती आहे, आता पलटी करून घेऊया बघा अशा पद्धतीने। गॅस केला आता बारीक मी। आता ह्यात काय करणार आहे माहिती आहे का, मिरच्या पण टाकणार आहे बघा, तिखटाप्रमाणे टाका। हे 4 मिरच्या घेतलेल्या, कमी तिखटवाल्या आहेत, 5 लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला ह्याच्यात टाकायचे छोट्या आकाराचं एक टोमॅटो। गॅस एकदम बारीक आहे आणि परत आपण ह्याच्यावर काय करूया, झाकण ठेवूया एक 2 मिनिटासाठी एकदम बारीक गॅसवर। 2 मिनिटं बघा परत बारीक गॅसवर मी झाकून ठेवलं होतं, झाकण काढूया बघा, मस्त असं शिजतं बघा लगेच। आता हे काय करणार आहे माहिती आहे का, थोड्या वेळानं असं मी हलवून काय करणार आहे, टोमॅटो जे आहेत का नाही हे आपल्या अजून भाजलेले नाही आहेत, हे भाजून घेणार आहे ह्याच्यात। तसं हलवत राहायचं सारखं वर खाली। बारीक गॅसवर बघा मी हे सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे, हलवून मस्त असं भाजलेलं आहे। आता हे सगळं मी एका वाडग्यात काढून घेते, थंड होऊन देऊया। हे मी काढून घेतले बघा सगळं वाडग्यामध्ये। आणि ह्याचं काय करायचं माहिती आहे का, ही कैरीचा जो गर आहे ना हा फक्त काढून घ्यायचा, साल नाही पाहिजे आपल्याला। तर बघा किती शिजलेलं आहे एकदम हे। तर मी आता हे काय करते, थंड होऊन देते, कैरीचा गर काढून घेते। कैरीचा बघा मी गर काढून घेतलेला आहे, असा मस्त असा निघाला आहे आणि हे सगळं थंड झालेलं आहे बघा। आता याला काय करायचं माहिती आहे का, तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यानं जरी केलं तरी चालेल, चॉपरनं जरी केलं तरी पण चालेल। बघा मी आता हे शिजलंय बघा किती मस्त, लगेच बारीक होतं हे सगळं मस्त बघा, असं बारीक करून घेतलेलं आहे। जास्त वेळ लागत नाही कारण शिजलेलं असतं ना, तर लगेच बारीक होतं बघा। आता ह्यात आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया। ह्यात टाकायचे आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा, असा जास्त बारीक कापलेला नाही आहे, मोठा जरा कापलेला आहे, बारीक जरी कापला तरी चालेल। ह्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ। आपण ह्याच्यामध्ये पहिलं पण मीठ थोडंसं टाकलं, तरी लक्षात ठेवूनच तुम्ही मीठ टाका। ह्यात टाकणारे मिरची पावडर, तिखटवाली पण आणि कलरवाली पण आहे। ह्यात टाकायचे आपल्याला कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला असंच मिक्स करायचं आहे, मस्त बघा असं मिक्स केलेलं आहे, एकसारखं असं करून मिक्स करायचं। आता तुम्ही जर असं नाही करायचं जर असेल ना, तर तुम्हाला सांगितलं तुम्ही दगडी खलबत्ता असेल त्यात जरी केलं तरी चालेल, हातानं जरी केलं तरी चालेल, चमच्यानं किंवा काटा चमचा असतो त्यानं सुद्धा लगेच होतं, कारण की शिजलं जातं चांगलं सगळं हे व्यवस्थित। वापरलं का नाही की मस्त असं लागतं बघा। आणि ह्याची चव वेगळी असते। गॅसवर आपण जेव्हा वांग भाजतो ना, तर त्याची भरताची चव वेगळी असते। तुम्ही कधी कैरी टाकून भरीत बनवलंय का? नसेल बनवलं तर एकदा तुम्ही अशा पद्धतीनं बनवून बघा, इतकं छान लागतं ना, चवीला मस्त लागतं। ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं जिरं पण भाजून टाकू शकता पावडर करून, आता जिरं पावडर असेल तर टाका। धने जर भाजायचे दरदरे जरी टाकले तरी चालेल, एक चिमूटभर काळं मीठ जरी टाकलं तरी चालेल। तुम्ही ह्याच्यावर तडका मारायचा म्हटलं का नाही, तर थोडंसं तेल ठेवायचं, त्याच्यामध्ये जिरे मोहरी थोडंसं हिंग टाकून ह्याच्यावर तुम्ही तडका पण देऊ शकता, इतकं छान लागतं मस्तपैकी बघा झालेलं आहे। अशा पद्धतीत तुम्ही कैरीचं भरीत करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।